बघा कशा आहेत ते बघा. गाडी बांधतोय पवन चक्की देवगड. आम्ही आता मोहरतोय. देवगड हापूस आंबा. लास्ट टाइम आपण मच्छी आणला इकडून या रोडने गेलो खाली आणि आता आपण चालू आहे कुणकेश्वर मंदिरात. शिव मंदिर, समुद्र. आता आपण चाललो आहे कुणकेश्वरला मंदिरात. मग आता हे जाता आता काय विठ्ठलाचं मंदिर आहे ते, विठ्ठल रखुमाईचं. आणि त्या देवगडचा समुद्र आहे, ती खाडी आहे ते देवगडची. बघा हा जो ब्रिज आहे तो कुणकेश्वरला जातो सरळ. कशी घर आहे ते बघा. लास्ट टाइम आपण सुकी मच्छी आणायला आलो ना, ते बघा इथे खाली येते सुकी मच्छी, बोटी येते. चला आता आपण जाऊया देवगडला. देवगड कुणकेश्वर मंदिरात. बघा समुद्र बघा. पाणी किती स्वच्छ आहे बघा ना. समोर बघा देवगडची पवन चक्की आणि हा समुद्र बघा देवगडचा एकदम मीठमुंबरीचा समुद्र आहे. देवगड मीठमुंबरीचा समुद्र. पाणी एकदम स्वच्छ वाटतं एकदम बघा. फॉरेनरला म्हणजे इंटरनॅशनल कसे समुद्र असतात बाहेर गावचे, तसे समुद्र वाटतात ना. असा समुद्र आहे. समुद्राच्या बाजूने असा डोंगरातनं रोड गेलाय बघा. आता कुणकेश्वर मंदिराकडे जायला आपलं असं समुद्राच्या बाजूने रोड केलाय. अफाट असा समुद्र पसरलाय बघा. देवगडची पवन चक्की. आपण कुणकेश्वर मंदिराकडे पोहोचतोय. बघा समुद्र बघा समोर. हा बघा समुद्र, एवढा समुद्र. कोकण दक्षिणची काशी कुणकेश्वर देवालय. फेब्रुवारीमध्ये इथे जत्रा असते महाशिवरात्रीला 3 दिवस. कुणकेश्वर मंदिर. आता आपण कुणकेश्वर देवालयाकडे पोहोचलो आहे. कुणकेश्वर मंदिराकडे बघा त्यांचा एंट्रन्स आहे गेट.
इथे अशी दुकानं आहेत सर्व फुलांची खायची सर्व. इथे परडीमध्ये बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत. अशी तुम्हाला कोकणी मेवा मालवणी खाजा वगैरे पाहिजे असेल तर इथे सर्व भेटेल बघा. इथे हॉटेल पण आहे नाश्ता करायला. प्रसादासाठी पेढे वगैरे सर्व आहे इथे. पर्यटक येत असतात इकडे दर्शनाला. कुणकेश्वरच्या दर्शनाला येत असतात पर्यटक. चालूच असतं लोकांची. इथे या साईडला खानावळ आहेत लोकांना जेवणासाठी. हे कोकणी मेवा वगैरे आपला खाजा वगैरे आहे. निर्मल भोजनालय इथे जेवण वगैरे भेटतं. हे आमच्या ओळखीचेच आहेत. कधी कुणकेश्वरला आले तर तिकडे तुम्ही नक्की जेवणाचा आस्वाद घ्या. हां जेवण भेटेल यांच्याकडे. निर्मलमध्ये तुम्हाला जेवण भेटेल. कधी कुणकेश्वरला आले तर तुम्हाला जेवण भेटेल. मंदिर इकडे वरती आहे. आपण जाऊया मंदिरात. काकीची शूटिंग करा बोले व्हिडिओ करा. या काकी आहेत आमच्या ओळखीच्या. यांच्याकडे काका आहेत आमचे. काका आणि काकी सगळं कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला भेटतील यांच्याकडे. तुम्हाला बघा मावशीची सुनबाई आहे. सांग तू तर. पप्पांच्या मावशीची सुनबाई आहे. पप्पांच्या मावस भावाची बायको. हे जे ओटीचं दुकान पण त्यांचं आणि थंडा वगैरे सगळं भेटतं यांच्या इथे. आणि होमस्टे पण अवेलेबल आहे. सरबत आहे, लिंबू सरबत आहे, ताक आहे. ते मग काकी सांगतात ते अवेलेबल आहे. काय मिळत नाही सर, थंडा पण आहे. आणि काकींची खानावळ पण आहे. मालवणी खानावळ अन्नपूर्णा. कुणकेश्वरला आलात तर नक्की आस्वाद घ्या. घरगुती जेवण बनवते काकी आमची. हा कुणकेश्वरचा मेन एंट्रन्स आहे. तिथे आपण चप्पल काढूया. हे बघा श्री क्षेत्र कुणकेश्वर. इकडे पहिले हातपाय धुऊया आपण. हे काम चालू आहे अजून मंदिराचं. हे नवीन नवीन मंदिरं बांधतात अजून. भरपूर पर्यटक येतात इकडे. गणपतीचं एंट्रन्सला गणपती मूर्ती ठेवली आहे बघा. नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे. हे आपलं कुणकेश्वर मंदिर. दर्शनाला खूप लाईन आलेली आहे. हर हर महादेव. देव कुणकेश्वरांच्या दर्शनाला आलो आम्ही आज. मंदिराच्या समोर असा समुद्र आहे हा बघा.
इकडे जी छोटी छोटीशी मंदिर आहेत. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आतमधलं काही दाखवलं नाही आहे जास्त. आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा फोटो काढायला. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिराच्या बाजूलाच बघा ना मस्तपैकी असा समुद्र आहे. कुणकेश्वर देवगडचा इथे बोटिंग वगैरे पण चालू केले वाटतं. या साईडला मच्छीमारांची ती घरं वगैरे आहेत. बघा समुद्र बघा, लाटांचा आवाज, शांत समुद्र. इथे मच्छीमारी होत्या, ते रापण वगैरे होतात ना ते या साईडला होतं इकडे. आणि इकडे छोटी छोटी मंदिर आहेत अशी देवांची. दक्षिणची काशी कुणकेश्वर मंदिर कोकणची. महाशिवरात्रीला 3 दिवस जत्रा असते. 3 दिवस महाशिवरात्रीला इकडे पर्यटक बघा किती आलेत दर्शनासाठी. पर्यटक बघा किती आलेत. समुद्र बघा, समुद्र बघा, समुद्राच्या लाटा, शांत समुद्र, स्वच्छ पाणी एकदम. सगळे फोटोग्राफी करतायत. फेब्रुवारीमध्ये जत्रा असते महाशिवरात्रीला दरवर्षी. ते 3 दिवस कुणकेश्वर मंदिराकडे 3 दिवस जत्रा असते. कधी यायचा योग आला तर तुम्ही या जत्रेला, खूप मजा असते. हा समुद्र बघा, हा समुद्र एवढा स्वच्छ पाणी एकदम. पर्यटक बघा किती आले पर्यटक. आणि मंदिराच्या बाजूला अशी फिरायला जागा पण आहे व्यवस्थित. अशी काही हे नाही, अडचण वगैरे असं काही नाही. फोटो काढायला व्यवस्थित जागा आहे. फक्त आतमध्ये अलाउड नाही आहे फोटो काढायला मंदिरामध्ये. समुद्र हा बघा क्रिशांक चल. बोटिंग, हा बोटिंग दाखवली. असा डोंगरातनं रस्ता काढलाय बाजूने गाड्यांचा जाण्यासाठी. समुद्र बघा, पर्यटक बसतात भरपूर. सगळं खडक आहे, खडक ते बघा दगड सगळं. या साईडला शिवलिंग पण आहे तिकडे कुठेतरी पुढे. पण हे समुद्र जास्त पुढे जायचं नाही, पाणी भरपूर जोरात असतं. आणि मंदिरावर बघा नक्षीकाम बघा केलं आहे. महाशिवरात्रीला जत्रेला फुल मजा असते इथे. फुल लायटिंग वगैरे केलेली असते. बघा पर्यटक बघा, पर्यटक क्रिशांगनी चाललंय. मंदिरावर कसं नक्षीकाम केलेलं आहे बघा. कबूतर वगैरे बसलीत. जुनं कोरीव काम एकदम. चला आपण छोटी छोटी मंदिर आहेत ती पण बघा इथे बघा. हे कोणतं मंदिर आहे? जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. इथे जे महाशिवरात्रीला देवी येतात ना ते इथे थांबतात बाहेर असे प्रत्येक देव. आमची जन्मदेवी नामखंडात केली की इथे थांबतात या मंदिरात. जोगेश्वरी मंदिर. तुळस बघा केवढी मोठी आहे. ओम शुभ लाभ. तुळस आहे मंदिरातली. लाईन बघा आता केवढी वाढली. मग अशी आपण होती लाईन आतमध्ये होती, आता लाईन खूप वाढली बघा. अशी नवीन नवीन मंदिरांची बांधकामं पण चालू आहे तिथे. बघा लाईन बघा वाढली किती बघा. बघा शाळेची सहल आली आहे का, कोणत्याही गावाची शाळेची सहल आली आहे इकडे. म्हणजे असं देवालयांची दर्शन द्यायला पण अशी शाळेच्या सहली पण इकडे येतात या साईडला आहे बघा. कोणत्या गावची आहे काय माहिती नाही, पण लहान मुलं सर्व आली आहेत बघा, सहल आली आहे. या साईडला छोटी छोटी मंदिर आहेत हे बघा इकडे.
शाळेची मुलं सर्व गावातली. हे गणपती मंदिर आहे. नवीन मंदिरं बांधत आहेत छोटी छोटी. इथे मंडलिक मंदिर. पर्यटक खूप असतात इकडे येतात. ही समाधी आहे, समाधी. चला दर्शन झाले, आता आपण जाऊया. ते कुठे पाहुणे आता त्यांच्याकडे जायचं आहे. चला बघूया. टेन्शन नाही होत वर्षात काय. आता मला लॉकडाऊनमध्ये मिळालं ते शेवट नशीब आहे. हां, हे हापूस आंब्याचं पडलं माझ्याकडे तेच असतं. काकीची स्पेशालिटी आमची. हो, घरगुती पण आहे. ते आंबे शिजून ठेवले साखर घालून मीठ घालून. त्यात पाणी वापरायचं नाही. काकी दरवेळी बनवून ठेवतात. बर्फात ठेवून द्यायचं एवढं म्हणा. आणि बनवताना मग गुळाची पावडर टाकायची, वेलची पावडर टाकायची, ते सिरप घ्यायचं, ते चाळणीत चाळायचं आणि बनवून घ्यायचं. काकू द्या. हां, मग ते काळ्या गोळ्यामुळे टेस्ट वेगळी भारी लागतं. पण हां. आता आपण पोचलो इथे अन्नपूर्णा खानावळ आहे. इथे सर्व तुम्हाला शाकाहारी मांसाहारी सगळं जेवण भेटेल इथे मंदिराच्या बाजूला आहे बघा. आता हे उद्यापासून चालू होणार आहे खानावळ इथे. हां, वर्षाचे 12 महिने चालू असतं खानावळ. काका बसले दादा. बघा अन्नपूर्णा खानावळ. शाकाहारी थाळी आहे, बांगडा थाळी, सौंदळा थाळी, कोलंबी फ्राय, कोलंबी ग्रेव्ही, सुरमई थाळी, पापलेट थाळी, चिकन थाळी, चपाती, पापड, लोणचं, सोलकढी, भाजी आणि राईस. सगळं जेवण आपल्याकडे भेटतं का? हां हां, मंदिराच्या बाजूलाच आहे आपलं खानावळ. बघा सगळी बसायची अरेंजमेंट वगैरे पण आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. असाच आपल्याला सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सारे धन्यवाद तुमचे. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.